गाइस, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आपण फिरतोय ठाणे. हा बघा किती मोठा आहे भाई ठाणे. एवढा मी फर्स्ट टाइम आलोय ठाणेला. एवढे मोठे मोठे बिल्डिंग वगैरे काय काय आहे. आता आम्ही लोक भाई, मी बसमध्ये बसलो. एवढा वेळ बस अरे थांबतच नाही येतच नाही स्टॉप. एवढ्यामध्ये आमचा सांताक्रूज संपला असता. मग आम्ही ठाण्याला आलोय. तो सेंट्रल पार्क नाही आहे बघा, हा टीम गार्डन जो नवीन खुललाय ना आता इकडे ठाण्याला. नवीन जो एकनाथ शिंदे साहेबांनी खोलला आता जस्ट थोडे एक महिना झालाय. सो आपण इथे आलोय. आणि इथे कसं यायचं माहिती आहे, पहिला तर तुम्हाला ठाण्याला यायला लागेल. ठाणे वेस्टवरनं तुम्हाला बस भेटेल. 15 रुपये तिकीट आहे बसची. केलोशेट नावाचा काय होता, कोलशेट नावाचा आहे ना स्टॉप आहे, हे आहे. मग ती बस पकडायची. 95, 98 दोन बस आहेत जे येतात. मग तिकडनं येऊ शकतात बसनी पण आणि रिक्षानी पण येऊ शकतात. 40 रुपये पर सीट आहे काहीतरी रिक्षा इकडची. आणि आपण आता आतमध्ये जाऊया. मी बसने आलो आहे. 15 रुपये बसची सीट आहे. आणि आपण मी तुम्हाला दाखवतो आहे ना, इकडनं एंट्री आहे आतमध्ये. आपण आतमध्ये जाऊन तिकीट वगैरे इकडची पण दाखवतो तुम्हाला. तर ही बघा, ही अशी तिकीट असते. ही 20 रुपीज पर. जर तुम्ही 15 इयर्सच्या खाली आहे तर तुम्हाला लोकांना फ्रीमध्ये एंट्री आहे. आणि आज पार्कमध्ये तशी तर गर्दी वाटते आहे. आणि ही फेकायची नसते, ही तुम्ही ठेवा जेव्हापर्यंत संपत नाही तुमची पुरा फिरून घेतल्याच्या नंतर. मला एक्झिट वगैरे काय माहिती नाही अजून, पण पुरा फिरतो तुम्हाला पण तुमच्यासोबत फिरतो, तुम्हाला पण दाखवतो होतं जाऊन. चला तर आपण फर्स्ट तिकडे असा ट्री गार्डन आपला ट्री हाऊस टाईप आहे. आणि सर्व पोरांसाठी ते झुले वगैरे आहेत, घसरगुंडी वगैरे. पहिला तर एंट्रीला असा आहे या साईडला. इकडनं आलो आपण सध्या. इकडनं इकडे हे आहे असं. इथे छोटे पोरं आहेत ना, छोट्या पोरांना पण फ्री आहे. अंडर 15 एज लोकांना फ्री आहे. आणि त्या साईडला चला बघूया पहिला. इकडे तुम्हाला गाईड भेटेल पुरा, कुठे काय आहे ते सर्व. स्पोर्ट एरिया आहे, थीम गार्डन त्या साईडला. थीम गार्डन झालं. वरती काय आहे माहिती नाही. मेन लेक वगैरे आहे. सॉरी थांब, मॅनमेड लेक वगैरे आहे. आपण इकडे मॅनमेड लेक वगैरे बनवली आहे. आपण आता चाललो आहे थीम गार्डनला. वरती मॅनमेड लेक आहे, मला माहिती आहे वरती मॅनमेड लेक. हा बघा गाईस, मॅसिव्ह चेस बोर्ड किती मोठा आहे. चेस प्लाझा. मला येतो चेस खेळता. घोडा नाही, सॉरी हाती घोडा आणि वजीर राजा सर्व. हा बघा गाईस, तर इकडे छोट्या पोरांना खेळायला असं गार्डन आहे. छोटे पोरं एन्जॉय करू शकतो तिकडे. आणि हे छोट्या पोरांसाठी फ्री आहे बिलकुल. 15 वर्षाचे असतील ना त्या लोकांसाठी आहे. तिकडे हे वॉटर शो होत आहे. आता छोटे पोरं दिसत आहेत तिथे. वाव यार, कशाला मोठा झालो ते बघ. मुंबई अपडेट बघ काय झालाय भाई. एवढा चांगला केलाय मुंबईला. वाटत नाही की मी मुंबईमध्ये आहे. ठाण्यामध्ये एवढी सारी चीजे आहेत. तर आपण अजून फिरूया. अजून एक्सप्लोर करण्यालायक आहे. जापानचं आहे ना, जापानचे आउटफिट म्हणजे आउटरूम्स वगैरे आहे तिकडे. मी तुम्हाला दाखवतो. बघ किती यूज आहे. सोबत तिथे हे आहे वॉटरफॉल आहे तिथे. आता आपण वॉटरफॉलला चाललो. आणि मी ट्रायपॉड टाईप आणलाय चीज की मी आपण कुठे पण फोन ठेवून माझा शूट करू शकतो. असं तुम्हाला वाटणार पण नाही. बघ हा असं वाटतंय मुंबई आहे. किती यूज वाटतं. असं वाटतंय लांब कुठेतरी दुसऱ्या शहरात आलोय मी. बाई ते सर्व मॅनमेड आहे भाई. असं पण नाही की बाई लेक पण आहे ना, मॅनमेड लेक आहे. बघ छोटीशी लेक आहे आणि इकडे वॉटरफॉल आहे. हा बघा वॉटरफॉल. आणि इथे लेक आहे. लेक
तिकीटची प्राईस माहिती नसतील सर्वची प्राईस सांगतो. जर समजा तुम्ही 15च्या वर आहेत ना, मग तुम्हाला लोकांना 20 रुपीज याची चार्ज आहे आणि तिकीटची. आणि जे अडल्ट आहेत ना त्या लोकांना 10 रुपीज काहीतरी आहे, काय फ्री आहे त्या लोकांना, माहिती नाही एवढा. त्या लोकांसाठी एवढी गाडी असते, ती गाडी पुरा पार्क फिरवते. बाई हे रोड आहेत ना, हे रोड आहेत ना, या रोडवर ना तुम्हाला लोकांना गाडी दाखवी नंतर. त्या गाडीवरती आहे ना म्हातारा लोकांना, सिनियर सिटीजन लोकांना फिरवतात. आणि काय आहे पार्क तुम्हाला लोकांना टायमिंग, हे जे टायमिंग सांगू ना, 11 ते 1 बंद असतो. सकाळी 5ला चालू होतो ते 11 वाजेपर्यंत असतो. आणि मग 1ला चालू होतो ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असतो. हा याचा टायमिंग आहे, इकडे येईल. आणि आता हे बघा लाईट हे झाली आहे, म्हणजे कालोख व्हायला आला आहे. आणि हे बघा कसं दिसतंय आता, हा मेन ब्रिज आहे ना, तो मेन ब्रिज बघा कसा दिसतो, किती सुंदर दिसतो भारी एकदम. आता ब्रिजवर जायला काय मजा आहे. ब्रिजवर ना सर्वीकडचा व्ह्यू भेटतो. आणि ब्रिजला गेलात तर मग फिरा जेवढा तुम्ही फिरू शकता. खूप सारा आहे, खूप काय काय आहे इकडे तुम्हाला फिरण्याला. इकडे पण लाईटी लावल्या वा, इथे पण लाईट आहे आतमध्ये फवाराच्या इथे. ही बघा मी तुम्हाला बोललो ना सिनियर सिटीजनसाठी गाडी असते. ही बघा अशी गाडी असते, अशा गाडीमध्ये ते लोक फिरवतात सर्व सिनियर सिटीजन लोकांना. मग तुमचे कोण असतील फॅमिली रिलेटिव्ह वगैरे, त्यांना जर तुम्ही घेऊन आलात ते गाडीवरती आरामात फिरणार. आणि तुम्हाला चालायला लागेल. हे बघ आता मी त्या ब्रिजवर नाही गेलो, ब्रिजच्या या साईडला आलो आणि या साईडला फिरतोय. अंधेरा व्हायला लागलाय, आपण जास्त शूट करून घेऊया आता आणि निघूया आता. काय भारी दिसतंय, असं समजत पण नाही की, असं वाटतंय ना की मी न्यूयॉर्कला आहे, दुबईला आहे. पण नंतर यायलाच होतं की न्यूयॉर्क नाही, दुबई नाही, ही आमची मुंबई आहे गाईज. हे बघा किती भारी दिसतंय इकडनं यार गार्डन. हे आता मी या साईडला आलो, या साईडला मला माहिती नव्हता. या साईडला इथे वॉटरफॉल वगैरे आहे, ही लेक आहे मेन. आणि मी या साईडला आलो, इकडनं आहे बघ, इकडनं तो ब्रिज पण काय मस्त दिसतं. हे पण आहे काहीतरी, तिथे पण आपण अजून गेलो नाही, तिथे पण जाऊया आता. हा कडक आहे, एकदम कडक आहे. इकडे राहणाऱ्यांची तर एकदम मजा असतील, आसपास राहत असतील ते किती. आणि वर्कआउट वगैरे करायला पण तुम्हाला लोकांना इथे या साईडला सर्व भेटेल. त्या साईडने इकडे याल तर एकदा तुम्ही बघून जाऊ. वर्कआउट करायला सर्व टाईपचं वर्कआउट करू शकतो तुम्ही लोक इकडे येऊन. आता आपण तिकडे जाऊया, त्या साईडला तिकडे गेलो नाही ना, तिकडे जाऊया. तर हे बघा गाईज, हा ऑडिटोरियम आहे. इकडे असं स्टेज शो वगैरे जे पण असतील ना ते करू शकतात लोक. आणि हे बनवून ठेवलं आहे, इकडे पब्लिक बसू शकते. ही शिडी आहे तिकडे, हे शिड्या आहेत, इकडनं खाली जायला शिड्या आहेत. आणि असा ऑडिटोरियम आहे मस्त. आणि आता आपण जाऊया गाईज, निघूया इकडनं. चला बाहेर एक्झिटला भेटतो तुम्हाला, थांबा. तर गाईज आता आपण घरी चाललो आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आवडली तर जरा लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सर्व करा. सबस्क्राईब करून जावा, अजून अशा जागेवरती मी फिरतच असतो. आणि कसा वाटला सेंट्रल पार्क जरा कमेंटमध्ये सांगा. मी आता घरी निघतो. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्लीज.